सर्व वारकरी बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या भव्य अशा वारकरी भवनाचं भूमिपूजन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो। खऱ्या अर्थाने चंदिले नानांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांची वयाच्या 80व्या वर्षाकडे वाटचाल चाललेली आहे। महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं सचिवपद ते भूषवत आहे, परंतु असं असताना सुद्धा आपल्या तालुक्यात वारकरी भवन होतंय याचा फक्त मेसेज मिळाला, निरोप मिळाला, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ते या ठिकाणी आले। त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने, तालुक्याच्या वतीने, सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने मी नानांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। बांधवांनो, या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की आचारसंहिता लागायच्या 1 दिवस आधी किशोरप्पांनी वारकरी भवन हे मंजूर केलं, पण महाराज ते 1 दिवस आधी नाही तर ते 1 तास आधी हे वारकरी भवन मी त्या ठिकाणी मंजूर केलं। मी माझ्या मुंबईच्या रूमवर बसलेलो होतो आणि बातम्या चालू झाल्या की दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। आतापर्यंतची प्रॅक्टिस अशी आहे, अनुभव असा आहे की निवडणूक आयोग अशीच पत्रकार परिषद घेत नाही। त्यांनी पत्रकार परिषद घेणे म्हणजे आचारसंहिता जाहीर करणे अशीच आतापर्यंतची प्रॅक्टिस आहे। आणि मी ती बातमी 12 वाजता त्या ठिकाणी ऐकली। राजूला म्हटलं आता काही खरं नाही आहे, आपल्याला आचारसंहिता लागते, आता काही धावपळ करू नको, आपण घरीच बसू, आता मंत्रालयात जाऊन काही उपयोग नाही। कारण बांधवांनो, 2.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेब जिथपर्यंत मुख्यमंत्री होते तोपर्यंत माझा एकही आठवडा असा गेला नाही की मी 5-10 कोटी रुपये घेऊन आलो नाही। पण 1 तास उरला, 12 वाजता पत्रकार परिषद होते, मी तयार व्हायचा राहिलोय, तयारी करून नाश्ता करून निघायचंय, पण डोक्यात आलं म्हटलं शेवटचा बी एक षटकार मारूनच देऊ। 1 वाजता मंत्रालय गाठलं, 2 तास बाबा मी फिरलो, साहेबांकडे गेलो की म्हटलं शेवटची फेरी आहे, शेवटचा हात खाली नका जाऊ द्या। आणि तिथूनच मी 10 करोड रुपये हे मंजूर केले, त्याच्यासाठी 5 करोड रुपये हे वारकरी भवनासाठी त्या क्षणाला मंजूर केले। 2 वाजता GR नगरपालिकेकडे पाठवला आणि 3 वाजता आचारसंहिता जाहीर झाली। त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत लढलो, पण मला भाग्यवान याच्यासाठी वाटतो, स्वतःचं भाग्य याच्यासाठी मी समजतो की माझा शेवटचा षटकार या पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या सगळ्या वारकरी बांधवांसाठी लागला। त्याच्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो। बांधवांनो, आज हे वारकरी भवन जर का आपण पाहिलं तर या वारकरी भवनाचं स्वरूप असं आहे की याच्यामध्ये भव्य असे 24 रूम आहेत। 500 लोक सहज कीर्तनाला बसू शकतील एवढा मोठा हॉल आहे। 100 लोक ॲट ए टाइम जेवायला बसू शकतील एवढी प्रशस्त व्यवस्था आहे। सुंदर असं किचन आहे, सुंदर असा प्रिमायसेस आपल्याला या प्रभू रामचंद्राच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी मिळालेला आहे। या 5 करोड रुपयाच्या या वारकरी भवनाच्या याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतो की त्या मुल्लावाड्यातून कसं यायचं, छोटीशी जागा आहे। आणि म्हणून कदाचित महाराज मला भेटले आणि सावता महाराजांनी मला सांगितलं की तिथे जायला जागा नाही, तिथं कशी जागा आहे मला माहीत नाही, पण महाराज आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही। जेव्हा वारकरी भवनासाठी 5 करोड रुपये आणले तर आत्ता आपला जो गणपती बाप्पा बसलेला आहे जैनपाट शाळेच्या बाजूला, तिथून तर थेट इथपर्यंत येण्याकरता 5 करोड रुपयाचा पूल देखील मंजूर आहे। म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आले की 1 मिनिटात वारकरी भवनात याल अशी व्यवस्था ऑलरेडी आपण केलेली आहे। मग एका बाजूला वारकरी भवन होत असेल आणि दुसऱ्या बाजूला त्या पुलाची निर्मिती होत राहील। ज्या दिवशी वारकरी भवनाच्या उद्घाटनाला तुम्ही सगळेजण येणार आहात त्या दिवशी तुम्हाला मुल्लावाड्यातून नाही
तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून येण्याचा मार्ग मोकळा असेल अशी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. माझ्या डोक्यात असं आहे, तुम्ही पूर्ण परिसर पाहिला का नाही मला माहीत नाही, पण वारकरी भवनाला लागून जो आपण त्या ठिकाणी पाहिलं एम्पी थिएटर आपण त्या ठिकाणी उभं करतोय. जसं झी टॉकीज वगैरे मध्ये आपण कीर्तनाची स्पर्धा पाहतो, तर त्या एम्पी थिएटरमध्ये स्टेज आहे, बैठक व्यवस्था आहे, 500 लोक तिथं आरामात बसू शकतील एवढी व्यवस्था, किमान 500 लोक तिथं बसतील अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे तालुकास्तरीय कीर्तनाच्या स्पर्धा जरी लावल्या